नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा अध्यक्ष. आज आपण सोसायटीच्या विषयी बोलण्यासाठी या यूट्यूब चॅनलद्वारा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण संवाद साधत आहोत. आजचा माझा विषय आहे आपल्या सोसायटीच्या इमारतीचा पुनर्विकास करताना येणारे अडथळे किंवा पुनर्विकास करताना घ्यावयाची काळजी. आज आपण सगळीकडे ऐकतोय पुनर्विकासाचं एक वारं वाहू लागलेलं आहे संपूर्ण राज्यात. मग सगळ्याला वाटतं की आपले सुद्धा 4 मजली असेल, 3 मजली असेल, 5 मजली असेल, ही इमारत पाडून 12 मजली, 15 मजली, 23 मजली टावर होईल, आपण मोठ्या घरात राहायला जाऊ, असे निरनिराळे स्वप्न आपण रंगवतो आणि त्याची शहानिशा न करता पुनर्विकासाचा करार कोणाशी तरी करून बसतो आणि मग पुढे जाऊन तो प्रकल्प अडखळला किंवा प्रकल्प अपूर्ण राहिला, त्यात जर अडचणी आल्या मग तेव्हा पश्चाताप करतो. त्यापेक्षा पुनर्विकासाला जायच्या अगोदर घ्यावयाची काळजी जी मला आतापर्यंतच्या अनुभवावर माहित आहे ते आपल्या सर्वांना समोर मी शेअर करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट, याचा अर्थ जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधणे आणि वाढीव चटई क्षेत्र जो काही मिळेल त्याचा उपभोग घेऊन वाढीव जास्तीच्या सदनिका किंवा गाळे करून त्याचा फायदा सोसायटीला कसा होईल हे पाहण्यासाठी आपण पुनर्विकास हा शब्द वापरतो. पुनर्विकासाला जाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 3 टप्पे पूर्ण केलेले असले पाहिजेत. निरनिराळे स्वप्न आपण बघत असलो किंवा राज्याचं धोरण ठरलं, निरनिराळ्या बातम्या येत असतात, महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्याच्या बातम्या येत असतात, ते निर्णय खोटे असतात असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु त्या निर्णयांची अंमलबजावणी करत असताना आपण कुठल्या क्षेत्रात राहतो, तिथलं व्यवस्थापन किंवा तिथले, जसा की आता थोडक्यात सांगायचं तर आपण सिडकोच्या हद्दीत राहतो, तर सिडकोच्या हद्दीत राहणाऱ्यांसाठी काही वेगळे नियम आहेत का वगैरे बद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्या सोसायटीच्या सभासदांमध्ये पुनर्विकासाची चर्चा सुरू होईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 3 गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक तर आपल्याला भोगवाटा प्रमाणपत्र मिळून 30 वर्ष झाली का. दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेनी, मग ती महापालिका असेल, ग्रामपंचायत असेल, सिडको असेल, यांनी अति धोकादायक इमारत म्हणून आपल्याला तशी नोटीस दिलेली आहे का. आणि तिसरं म्हणजे आपण बांधकाम लेखा परीक्षण करून घेतल्यानंतर आपली इमारत C1 या कॅटेगरीमध्ये मोडते का. या 3 पैकी एका जरी कॅटेगरीमध्ये किंवा एका प्रकारात आपण मोडत असो तर आणि तरच आपल्याला पुनर्विकासाची परवानगी मिळू शकते. ही गोष्ट सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग या 3 पैकी समजा एखादी गोष्ट आपण पूर्ण करत असू, मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर घ्यायची काळजी. त्याच्यानंतर आपली सोसायटी किंवा आपली इमारत ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन आपल्या सोसायटीच्या मालकीची झाली आहे का. ते कसं बघायचं, सिडको हद्दीत राहणाऱ्यांना मालकी होत नाहीये, परंतु सोसायटीच्या जमिनीचा जो भाडेपट्टा करार झालेला आहे संबंधित व्यक्तीशी, ज्याला तो प्लॉट पहिल्यांदा अलॉट करण्यात आला, तर त्या भाडेपट्ट्याचं हस्तांतरण सोसायटीच्या नावाने झालेलं आहे का हे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. नसेल तर ते करून घेणं गरजेचं आहे. मग ते आपल्या नावाने भाडेपट्ट्याचं हस्तांतरण करत असताना पुन्हा सिडकोचे काही नियम आहेत, त्यावर मी स्वतंत्रपणे पुन्हा बोलेनच. किंवा सांगायचं तर आज जे सभासद राहतात त्या सर्व सभासदांची नावं सिडकोच्या रेकॉर्डला लावलेली आहेत का. जेव्हा जेव्हा फ्लॅट विकले गेलेले आहेत तेव्हा तेव्हा सिडकोचे हस्तांतरण शुल्क भरून आपण ती नावं लावलेली आहेत का. सोसायटीमध्ये कोणी सदस्य मयत असेल तर त्याची हायरशिप म्हणजे वारस दाखला कोर्टातून काढून त्याचं नाव आपल्या रेकॉर्डवर सोसायटीच्या घेण्यात आलेलं आहे का. अनेक बाबी आहेत. या सर्व बाबी बरोबरच मी म्हटल्यासारखं सोसायटीच्या नावाने त्या जागेचा भाडेपट्टा करार किंवा त्या जागेची मालकी सोसायटीच्या नावाने झालेली आहे का हे पाहणं सगळ्यात अगोदर गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर मी म्हटल्यासारखं सिडकोच्या अटी व शर्ती आहेत. पुन्हा बांधकाम परवाना किंवा वाढीव FSI, ज्याला चटई क्षेत्र निर्देशांक म्हणतात,
वाढीव चटई क्षेत्र जरी महापालिका देणार असेल, आता आता आपल्याकडे मी म्हटल्यासारखं 2 व्यवस्थापनाच्या खाली आपण राहतो. एक तर सिडको व्यवस्थापन आहे, दुसरी पनवेल महानगरपालिका आहे. जरी बांधकाम परवाना किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार महापालिकेकडे गेलेले असले तरी तिथे जाण्या अगोदर आपल्याला सिडकोचा ना हरकत दाखला घेणं गरजेचं आहे. मग ते ना हरकत दाखला घेत असताना सिडकोच्या अटी व शर्ती यांची पूर्तता सुद्धा करणं गरजेचं आहे. तर आणि तरच सिडको आपल्याला ना हरकत दाखला देते. मग त्यातल्या पुन्हा मी म्हणल्यासारखं सदस्यांची यादी अपडेट झालेली आहे का, हे सगळं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. मग याच्यानंतरचा टप्पा येतो की आपल्याला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणजे पीएमसी म्हणतो त्याला, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. मग त्यांची नेमणूक करायची. त्यांची नेमणूक करताना त्यात काय काय अटी व शर्ती असाव्यात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर विकासकाबरोबर करार करण्या अगोदर सुद्धा आता मी सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता करून देण्यासाठी सुद्धा पीएमसी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार हा सुद्धा आपल्या सोसायटीचं हित पाहणारा कसा असावा हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर सिडकोच्या नियमांची आणि महापालिकेच्या नियमांची सांगड घालून मुळात रिडेव्हलपमेंटसाठी पुनर्विकासासाठी जाण्यापूर्वी आपल्याला सर्व बाबी परिपूर्ण करण्यासाठी सुद्धा गरज भासल्यास एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराची तुम्हाला नियुक्ती करावी लागेल आणि मग त्याच्या सल्ल्यानुसार या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार आणि मग त्यानंतर बिल्डर बरोबरचे करार केले जाणारे, मग रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतला आपला विकसन करारनामा ज्याला आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणतो तो करायचा असेल किंवा त्याच्या अगोदर विकसन करारनामा हे पुढची टप्पा झाला. त्याच्या अगोदर आपल्याला जर काही सामंजस्य करार एमओयू ज्याला म्हणतो तर असा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो ते करायचं असलं तरी सुद्धा त्याच्यात सोसायटीच्या हिताच्या कोणकोणत्या गोष्टी असाव्यात. वाढीव सभासद जेव्हा होतील, कारण पुनर्विकासामध्ये जेवढे आता आपल्याकडे सदनिका किंवा गाळे आहेत त्याच्यापेक्षा वाढून मिळणार आहेत हे निश्चित आहे. मग वाढून मिळणाऱ्या सभासदांचं सभासदत्व सोसायटीच्या नावाने करताना पुन्हा मी म्हटल्यासारखं सिडकोच्या आणि महापालिकेच्या अटींचं पालन होईल का नाही किंवा त्यांच्याबरोबर जो एमओयू केला जाईल, सामंजस्य करार केला जाईल किंवा विकसन करारनामा केला जाईल त्यात कोणकोणत्या बाबी असाव्यात या सगळ्या गोष्टी या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या सल्ल्याने करायच्या असतात. परंतु प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सुद्धा सोसायटीचं हित पाहणारा आहे की नाही हे सुद्धा आपल्याला पाहण्याचं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण नेमकं उलट करतो. आता जे बघितलं अनेक गोष्टी रिडेव्हलपमेंटला ज्या इमारती गेलेल्या आहेत म्हणजे ज्याला आपण पुनर्विकास म्हणतो तर ते सगळ्यात अगोदर पुढचा टप्पा बिल्डर आपण अगोदर निश्चित करतो आणि मग त्याच्यानंतर एक एक गोष्टी करायला जातो. मग बिल्डर निश्चित करत असताना काही टोकन अमाऊंट घेऊन किंवा काही गोष्टी करून त्याच्याशी करार केला जातो आणि मग तो करार करताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना अडचणी आल्या की मग कायदेशीर बाबी उभ्या राहतात. आज आपल्याला नवीन पनवेलमधल्या काही इमारती आपण पाहतो पाडून 2-2, 3-3 वर्षे, काही 5-5 वर्षे झालेली आहेत. त्यांचा प्रोजेक्ट किंवा त्यांचा प्रकल्प पुढे जात नाहीये कारण त्यात निरनिराळ्या कायदेशीर बाबी, तांत्रिक म्हणणार नाही मी, कायदेशीर बाबींची अडचण निर्माण झाली. मग त्या सुद्धा कायदेशीर बाबी कुठल्या कुठल्या तपासून पाहाव्या लागणार आहेत या संबंधात सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे करत असताना आपण उलट म्हणजे जसं मी म्हटलं की सगळ्यात अगोदर आपण कळस बांधतो आणि मग पाया म्हणजे बिल्डर अगोदर ठरवतो विकासक आणि मग आपल्या गोष्टी पूर्ण करायला जातो. तसं न करता आपण टप्प्याटप्प्याने पुढे गेलं पाहिजे. त्यात कोणताही धोका नाही आहे आणि कोणता सुरा एक गोष्टीचा धोका म्हणण्यापेक्षा तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे. हे सगळं करत असताना जे छोटे मोठे खर्च आहेत हे टाळण्यासाठी आपण सगळ्यात आधी विकासक नियुक्त करतो आणि त्याच्या माथी हे सगळे खर्च तू करायचे असं सांगून आपण मोकळे होतो. मग तो कोणीही माणूस असेल आणि आपल्याला फुकटात मिळणार आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते. त्याचा मोबदला हा प्रत्यक्ष नसेल तर अप्रत्यक्षरित्या मोजला जातो. मग विकासक जरी तसा खर्च करत असेल तरी तो त्याचा परिपूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आणि तो टाळण्यासाठी आपण सर्व सभासदांनी एकत्र येऊन अगोदर निश्चितपणाने आपलं धोरण ठरवलं पाहिजे. आपल्याला कोणत्या टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे
याचा सल्ला कुठल्या तज्ञ सल्लागाराकडून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुनर्विकासाला जाणार असाल तर कमीत कमी धोका संभवतो आणि त्या धोक्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला या मी सांगितलेल्या मार्गांनी हा पुनर्विकासाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि हे केवळ सगळीकडे पुनर्विकासाचं वारं वाहू लागलेलं आहे. आपल्या इमारतीला 25-26 वर्ष झालेली आहेत. आपण पुनर्विकासाला जाऊ शकतो अशी स्वप्न न बघता, मी कोणाला भीती घालत नाहीये किंवा कोणाच्या विरोधातही सांगत नाहीये. आपलं जी सदनिका म्हणतो घर, आपण म्हणतो घर मोठ्या प्रयासानं बनत असतं. ते घर जर सुरक्षित आणि पुन्हा नव्याने मिळणारं घर आपल्याला समाधानकारक मिळण्यासाठी घ्यायची काळजी, त्यासाठी जर आपल्याला निश्चितपणाने धोरण ठरवता येत असेल तर तशा पद्धतीने आपण पुनर्विकासाला जाऊ. आता पुनर्विकासामध्ये 2 प्रकार आहेत. पुनर्विकास म्हणजे एखाद्या विकासकाला आपलं काम देऊन आपण निश्चिंत राहणं आणि दुसरं आता अनेक वेळा ऐकण्यात येतं सेल्फ रिडेव्हलपमेंटचे जास्त फायदे आहेत. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयं पुनर्विकास, त्याच सोसायटीनेच पुढाकार घेऊन पुनर्विकास करायचा असतो. या दोन्हीमधला फरक आणि या दोन्हीमधील मिळणारे फायदे आणि नुकसान याच्यावर सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आज आपण पुनर्विकासाला जाताना घ्यावयाची काळजी याबाबत आपण ही माहिती ऐकलेली आहे. माझ्या मते आज एवढं आपल्याला ठीक आहे आणि पुढे मी म्हटल्यासारखं पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग पाहूया. आणि आत्ता मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.